आदित्य ठाकरे घेणार राज्यपाल रमेश बैस यांची भेट, पेपर फुटी संदर्भात चर्चा करणार असल्याची माहिती। जीएसटी काउन्सिलची आज महत्त्वपूर्ण बैठकीला अनेक राज्यांचे अर्थमंत्री राहणार उपस्थित। अर्थमंत्री अजित पवार मात्र गैरहजर राहणार असल्याची माहिती। मराठा समाजाला सरकारला आरक्षण द्यायचं असेल तर त्यांच्या जमिनी आणि कारखाने आमच्या नावे करावेत, ओबीसी आंदोलकांचं राज्य सरकारला खुलं आव्हान। राजेश टोपे यांनी घेतली ओबीसी आंदोलकांची भेट, सामंजस्यानं हा प्रश्न सुटावा, कुठेही तेढ निर्माण होऊ नये, भेटीनंतर टोपेंचं आवाहन। अधिवेशन काळात सर्वपक्षीय बैठक होणार, गिरीश महाजनांची माहिती। मराठा समाजाला टिकणारं आरक्षण दिलं असंही केलं स्पष्ट। नाशिक शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार किशोर दराडे यांच्यासाठी एकनाथ शिंदे मैदानात, नाशिक, शिर्डी आणि जळगावमध्ये बैठकांचा धडाका। तोरणमाळमध्ये पावसानंतर दरड कोसळली, दरडीचा भराव बाजूला करून पर्यटक काढत आहेत मार्ग। अहमदनगरात 3 वाहनांचा भीषण अपघात, ट्रेलर आणि ट्रकच्या चालकांचा जागीच मृत्यू तर कारमधले 2 जखमी। जळगावच्या भुसावळ एमआयडीसीला जोडणारा पक्का रस्ता नाही, नव्या रस्त्यासाठी वर्षभरापूर्वीच 20 कोटींचा प्रस्ताव, मात्र उद्योग मंत्रालयाकडून अद्याप निर्णय नाही। परीक्षा आता एकत्रित घेतल्या जातील, एकाच वर्गात बसणार विविध अभ्यासक्रमांचे विद्यार्थी, कॉपीमुक्त परीक्षेचा सोलापूर विद्यापीठाचा नवा पॅटर्न। मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यादरम्यान कोल्हापुरातील 16,000 रिक्षा आणू, टॅक्सी चालक संपावर, पासिंग दंडाविरोधात संपाचं हत्यार। खरीपाच्या 2020 सालातील पीक विम्याची 25 जून रोजी होणार सुनावणी, शेतकऱ्यांच्या पीक विमा भरपाई संदर्भातला मार्ग मोकळा होण्याची शक्यता। धाराशिवमध्ये अन्न आणि औषध प्रशासनाकडून दुधाच्या 40 नमुन्यांची तपासणी, 39 अहवाल समाधानकारक। पावसाळा सुरू होता, सिंहगडावर पर्यटकांची गर्दी, सिंहगड घाटामध्ये वाहतूक कोंडी, ही कोंडी टाळण्यासाठी वनसमितीकडून नियोजन। नांदेड जिल्ह्यात सर्वत्र पावसाची हजेरी, दमदार पावसामुळे बळीराजा सुखावला, खरीपाच्या पेरण्यांना वेग येणार।